तर मित्रांनो हे बघा पाऊस उघडलेले आणि आपण जंगलामध्ये फिरायला आलेलो आहे. तर मित्रांनो पाऊस उघडल्यानंतर पक्षी प्राणी बाहेर माळरानावरती निघतात. तर मित्रांनो मी तुम्हाला आज अशा ठिकाणी घेऊन जाणार त्या ठिकाणी मोर आणि लांडोर बाहेर निघतात. तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण ज्या ठिकाणी मोर लांडोर आहेत त्या ठिकाणी जाणार इथं. तर आपल्याला या जंगलामध्ये काय काय बघायला भेटतं मित्रांनो, व्हिडिओ कोठे स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो हे बघा आपल्या या ठिकाणी जबरदस्त असे मोर लांडोर बघायला भेटलेत. आणि आता आपण या ठिकाणी आलो तर इथं समोर मी तुम्हाला दाखवतो हे जे आपल्या झाडावर दिसतात हे आहेत खारड्या. याला आम्ही खारड्या म्हणतोय, बाकीजण त्याला खारुताय म्हणतात मित्रांनो. तर या ठिकाणी आपण हे खारुताय पाहतोय मित्रांनो. हे खारुताय दाखवायचं कारण काय, काही जण जे आपण शेकरू पाठीमागं दाखवलं त्या शेकराला खारुताय म्हणायची. पण मित्रांनो खारडी आणि शकरामध्ये लय फरक आहे. मी तुम्हाला शेकरू पण दाखवणार आहे. आता हे आपण पाहतोय हे खारड्या पाहतोय बघा, हे दोन दोन खारड्या आपल्याला बघायला भेटत या ठिकाणी. तर हे बघा मित्रांनो, आता आपण जे पाहिलं ते खारड्या होत्या आणि हा जो पाहतोय आपण ह्या ठिकाणी हा शेकरू आहे. तर शेकरू आणि खारड्या यांच्यामध्ये लय फरक आहे. खारडी लहान असते आणि शेकरू मोठा असतो. शेकरचा हे बघा कलर असा असतोय आणि खारडीचा वेगळा असतो. तर आपल्या या ठिकाणी सुद्धा शेकरू बघायला भेटला आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो आपण शेकरू पाहिलं होतं. परंतु मित्रांनो खारडी आणि शकरामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय किती फरक आहे. खारडी लहान असते आणि शेकरू मोठा असतो हे बघा.